नमस्कार. अहिल्यानगरमध्ये तरुणाच्या मृत्यूनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुकुंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेला धीरज परदेशी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर शहरातील वातावरण चांगलंच तापलं. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. काही काळ शहर बंदीची हाक देण्यात आली आणि बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत काही संशयित आरोपींना अटक केली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, धीरज परदेशी यांच्यासोबत नेमकं काय घडलं आहे आणि त्याच्या मृत्यूनंतर अहिल्यानगरमध्ये एवढा तणाव का निर्माण झाला आहे, चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात धीरज परदेशी या तरुणावर काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात धीरज गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांचा मृत्यू झाला. धीरज यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच त्यांच्या कुटुंबियासह समर्थक आणि सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी संतापाची लाट पसरली. या घटनेनंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलं. धीरज परदेशी हे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाशी संबंधित ठेकेदाराकडे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुकुंदनगर परिसरात काम करत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हल्ल्यानंतर धीरज यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईना अशी अपेक्षा होती. मात्र अखेर त्यांचा मृत्यू झाला आणि या घटनेने प्रकरणाला वेगळं वळण दिलं. धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरात बंदीची हाक देण्यात आली. बंदीच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली. काही भागांमध्ये नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. या घटनेनंतर आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत आपला निषेध नोंदवला. माझ्या नवऱ्याला कशासाठी नेऊन मारलं असा सवाल करत धीरज यांच्या पत्नीनेही या घटनेबाबत संताप व्यक्त केला. तसेच ज्या ठिकाणी धीरज यांच्यावर हल्ला झाला त्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्याचा इशाराही कुटुंबियाकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी संवेदनशील बनली होती. धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले. धीरज हे हिंदुत्ववादी विचाराचे असल्याचा राग मनात धरून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप पत्नीने केला आहे. या प्रकरणामागचं नेमकं कारण काय होतं याचा तपास पोलिसांकडून सुरू होत आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने घेतली. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक ममक्का सुदर्शन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिस्थिती सध्या नियंत्रण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात तपास वेगाने सुरू असून कारवाई केली जाईल असं पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मृत धीरज कचरू परदेशी याच्या मृत्यूप्रकरणी मेहराज अन्सारी सय्यद, सिराज अन्सारी सय्यद, मुस्तकीन अन्सारी सय्यद आणि आणखीन एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची भूमिका आहे का याचाही तपास सुरू आहे. धीरज यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह स्वविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. त्यानंतर कुटुंबीय आणि समर्थकांकडून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे अहिल्यानगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचं आणि कायदा हातात न घेण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावरून कोणतीही चुकीची किंवा भडकाऊ माहिती पसरवली जाऊ नये याबाबतही प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. या घटनेचा सखोल तपास करून दोषीवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. एकीकडे धीरज परदेशी यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर दुसरीकडे या घटनेनंतर शहरात निर्माण झालेल्या तणावामुळे प्रशासनासमोरही मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला
या हल्ल्यामागचं नेमकं काय कारण होतं, हल्ल्याची सुरुवात कशी झाली आणि या प्रकरणात आणखी कोण सहभाग आहे का, याचा उलगडा होणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला असून नागरिकांना शांतता राखावी असं आवाहन करण्यात आलं आहे. या प्रकरणात पुढील तपास आणि पोलिसांच्या कारवाई आता संपूर्ण अहिल्यानगरकडे लक्ष लागलेलं आहे. ही होती अहिल्यानगरमधील धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी सविस्तर माहिती. या प्रकरणात पुढे आणखी काय घडतं आणि पोलिसांच्या तपासातून कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.